शहरातील ऐतिहासिक आणि पुरातन श्रीराम मंदिर परिसरातील तुळजाभवानी प्रांगणात आज ज्येष्ठ नागरिकांची सभा उत्साहात पार पडली. वाढत्या वयातील आरोग्य समस्या आणि मानसिक स्वास्थ्य या विषयावर जनजागृती करण्यासाठी या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला रत्नागिरी शहरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे रत्नागिरी तज्ज्ञ डॉक्टर पेवेकर यांचे मार्गदर्शन लाभले. डॉक्टर पेवेकर यांनी आपल्या भाषणात ज्येष्ठ नागरिकांना भेडसावणाऱ्या शारीरिक व्याधींसोबतच मनोविकार आणि मानसिक ताणतणाव यावर अत्यंत सोप्या भाषेत संवाद साधला. उतार वयात मानसिक स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी नेमकी कोणती काळजी घ्यावी यावर त्यांनी मोलाचा सल्ला दिला. यावेळी डॉक्टर पेवेकर यांच्या कार्याची दखल घेत श्रीराम मंदिर संस्थानाकडून त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. अध्यात्म आणि आरोग्य यांची सांगड घालणाऱ्या या उपक्रमाचे शहरवासियांकडून कौतुक होत आहे. हा जो विषय आहे वृद्ध काळातील मानसिक आरोग्य किंवा आरोग्याने रिलेटेड काही समस्या आहे त्याविषयी थोडंसं बोलू आणि मग आपण चर्चा करू. आता हा विषय दिला त्यावेळेला पाखरे डॉक्टरांनी मला फोन केला आणि सांगितलं या विषयावर आपण मार्गदर्शन करावं. तर थोडासा विचार केला की हा विषय का दिला, तर त्याचं मुख्य कारण म्हणजे की हे जे वृद्ध म्हणूया किंवा ज्येष्ठ नागरिक म्हणूया किंवा आणखी त्याला काही सिनियर सिटीजन म्हणूया याची संख्या ही वाढते. पूर्वीच्या काळी केवढी नव्हती आता ती वाढते. म्हणजे असा अभ्यास केला गेला की साधारण जेवढी लोकसंख्या आहे त्याच्या 10% मंडळी सिनियर सिटीजन कॅटेगरीमध्ये आहे. आपला देश जर घेतला म्हणजे हे ऍव्हरेज काढलंय त्यांनी. आपल्या देशामध्ये देश घेतलाय लोकसंख्या आपली किती 140 कोटी, तर मग सिनियर सिटीजन किती झाले 14 कोटी बरोबर. म्हणजे हा काही तसं बघितलं तर ही लोकसंख्या म्हणजे जे छोटे छोटे राष्ट्र आहेत ते 1-2 राष्ट्र एकत्र केले तरी पण ती संख्या कमी होईल. म्हणजे एक साधारण विचार करण्याजोगी संख्या आहे आणि म्हणून हा टॉपिक महत्वाचा आहे. दुसरं म्हणजे आता सध्या हा टेक्नॉलॉजी आणि डेव्हलपमेंटचा जमाना आहे. याच्यामध्ये नवनवीन संशोधन होत आहे, टेक्नॉलॉजी पुढे प्रगत होत चालते आणि त्याचा परिणाम कुठेतरी प्रत्येक सेक्टरवर होतो. जसं हेल्थ सेक्टरवर पण झाला आहे. पूर्वी जे अर्ध्यात ओळखायला फार वेळ व्हायचा तसा होत नाही. हल्ली काही लक्षणांमुळे लगेच ओळखला जातो आणि प्रिव्हेंट केला जातो. तर त्याच्यामुळे आयुर्मान हे वाढत चाललेलं आहे. म्हणजे गमतीने म्हणतो की बळी इथे संपतच नाही असं मला वाटतं. पूर्वी एक वाक्य आठवतं कुठलं ते टाकतात तसं सध्या वय इथे संपतच नाही असं म्हटलं तरी चालतं. काहीच तयारी करून आलेली नाही आहे. आपण फक्त मी तुम्हाला आपलं आरोग्य म्हणजे काय त्याबद्दल जनरल माहिती देत आहे. आरोग्य ह्या गोष्टीची डेफिनेशन जर घेतली तर ती मेंटल, सोशल, स्पिरिच्युअल वेलबिंग अशी होते. म्हणजे शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक आणि सामाजिक जर तुम्ही ह्या चारही क्षेत्रात जर तुम्ही व्यवस्थित असाल तर तुम्ही हेल्दी आहात. आता आपण सगळ्यांनी इथे सिनियर सिटीजन आहोत. सिनियर सिटीजन म्हणजे साठीच्या पुढे आलेले आपण सगळे आहोत. पहिलं आपण हे मानलं पाहिजे की आपण भाग्यवान आहोत. कारण की 60 वर्षाच्या पुढे फक्त 10% लोक जगू शकतात. 70 वर्षाच्या पुढे फक्त 5% जगतात. 75 वर्षाच्या पुढे फक्त 2% जगतात आणि 80 वर्षाच्या पुढे फक्त 1% जगतात. म्हणजे आपले विमळे सर किती भाग्यवान आहेत ते बघा. त्यामुळे आपण भाग्यवानच आहोत हे आपण मानलं पाहिजे. आता शारीरिक
सोडायचे, ते आपल्याला उभं करायचे. तर ते ऍक्च्युली तो एक योगाचा प्रकार आहे. जमला तर सगळ्यांनी तो योगा जमला तर अतिशय उत्तम, ते सगळ्यांनी करावा. जेवढा जमेल तेवढा, अगदी त्याच्यात उगाचच काहीतरी अवघड काहीतरी करण्यात काहीही अर्थ नाही. पण जेवढा जमेल तेवढा दररोज 10-15 मिनिटं योगा करणं, चालणं, हे शारीरिक आरोग्यासाठी करावं लागेल. मानसिक आरोग्याचं तर डॉक्टर वेळेकर यांनी सांगितलंच आहे. त्याच्यासाठी आनंदी राहणं फार महत्वाचं आहे. मानसिक आरोग्यासाठी आता आपला आनंद आपणच शोधायचा आहे. कारण घरातली जी आपली स्वतःची जी मुलं आहेत ती सुद्धा त्यांच्या व्यवसायात म्हणा किंवा त्यांच्या इतर काही कामात बिझी असणार आहे. नातवंड ती त्यांच्या शालेय ह्याच्यात बिझी असणार आहे. किंवा आपल्याकडे बघणार कोणता आपणच. कारण आपण सांगितलं तसं की आपण भाग्यवान आहोत आणि आपणच आपला आनंद शोधायचा. म्हणजे आनंद शोधताना आपल्या आनंद केव्हा मिळतो तर सगळ्यात जास्त आनंद आपण आपली जी मैत्री असते त्याच्यातनं आपण मिळवू शकतो. तर भरपूर असे आपले मित्र जमवा, आपल्या मैत्रिणी जमवा की ज्यांचा एक आनंदाचा क्षण एकमेकाला प्रदान करता येतील आणि आपला आनंद द्विगुणित करता येईल. त्याच्यात छोटे छोटे आपले जे बर्थडे आहे ते साजरे करा. छोटीशी ट्रीप जेवढी आपल्याला झेपते तेवढी आपण आपल्या ह्याच्यावर करण्याचा प्रयत्न करा. त्याच्याने आनंद मिळेल. तसेच आपल्या काही कला असतील, आपल्या काही इच्छा राहून गेल्या असतील की नाही मला हे करायचं होतं पण तेव्हा मला जमलं नाही, त्या आता करण्याचं वय हे आत्ताच आलं. अगदी तुम्हाला एखादी फॅशन सुद्धा करायची वाटली तर ती सुद्धा करा. पण त्याच्यातनं आनंद मिळणार असेल तर काही करायला हरकतच नाही. तसंच आता आपण उतार वयात आहोत तर शेवटी देवाशी समर्पण करावंच लागेल. कारण ह्याच्या अगोदरच्या धक्काधुक्कीत आपल्याला ते जमलेलं नसतं. त्यामुळे आता देवाचं नाम स्मरण, देवाच्या चरणी आपलं समर्पण हे वाढवलं तर निश्चितच तो आपल्याला दीर्घायुष्य देईल, आपलं आरोग्य नीट ठेवण्यास मदत करेल. हीच ईश्वरचरणी प्रार्थना. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.